नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 जुलै ह्या महिन्याचा शेवटचा दिवस 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे आणि उजनीतून भीमा नदीत सोडणाऱ्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.7 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 115.70 TMC, उपयुक्त पाणीसाठा हा 52.04 TMC. टक्केवारी बघितली तर टक्केवारी कालच्यापेक्षा थोडीशी कमी झालेली आहे. काल 97.35% होतं, आज ते 97.13%वर उजनी धरण आलेलं आहे. तर सध्याला उजनी पाणलोट क्षेत्रावर असणारी जी धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणारा पाऊस थोडासा मंदावला आहे. त्यामुळे उजनीत दौंडचा येणारा विसर्ग कमी कमी होत चाललेला आहे. हे खरं तर शेतकऱ्यासाठी, नदीकाठच्या लोकांसाठी आनंदाची बाब आहे. कारण उजनीचा विसर्ग हा 54,000 गेला होता, तो काल 49 पर्यंत आला. आज सकाळी तो 40,283 क्युसेक आहे. त्यामुळे पर्यायाने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्यात आली आहे. रात्री 10 वाजता 70,000 क्युसेक असणारा विसर्ग तो 60,000 क्युसेकवर करण्यात आलेला आहे. आणखी कदाचित सकाळी 9-10 वाजेपर्यंत आणखी 10,000चा विसर्ग कमी होऊ शकतो. बोगद्यातून सध्याला 400 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. सिनावडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि कालव्यातून 1100 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. म्हणजे वीज निर्मिती आणि भीमा नदीत सोडण्यात येणारं पाणी मिळून बघितलं तर 61,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये सोडला जातोय. आणि बंडगाडच्या विसर्गामध्ये घट झालेली आहे. अधिकृत आकडेवारी 8च्या नंतर येईलच, परंतु रात्री 7 वाजता 29,284 क्युसेक असणारा विसर्ग तो आता 25,000च्या आत आलेला असेल. आणि वीरचाही विसर्ग कमी करण्यात आलेला आहे, परंतु त्याची आकडेवारी 8च्या नंतर आपल्याला मिळून जाईल. ती सध्याला 30,000च्या आत विसर्ग तो आहे. म्हणजे ते 30,000 आणि हे 60,000 90,000च्या आसपास विसर्ग आलेला आहे. आतापर्यंत दोन्ही मिळून 1,05,000 असणार विसर्ग तो 90,000 म्हणजे 15,000 कमीत कमी 15,000 कमी झालेला आहे. आणखी त्यामध्ये घट होऊन आणखी पूरपरिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये काल कसलाही पाऊस पडलेला नाही आणि वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाचं प्रमाण पाऊस पडतोय, पण प्रमाण परवापेक्षा खूपच कमी असल्यामुळं त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्येही कपात करण्यात येईल. त्यामुळे पर्यायाने बंडगार्डन आणि दौंडचा विसर्ग कमी होईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.